लगेच बायावर करतो तो मुंह संभाल के बात करू हरामखोर बोल रहा साहजिक आहे. पण हरामखोरचा अर्थ काय माहित? हराम हा कुराणातील शब्द आहे अरबी भाषेतला आणि कुराणामध्ये पहा त्याचा अर्थ आहे नंबर 2च म्हणजे हरामाचं. भ्रष्ट मार्गाने बेईमानी लबाडी नॉर्मल होणार आहे डिलिव्हरी सीझर करून कमावलेलं ते नंबर 2च आहे. हरामाचं म्हणजे नंबर 2च आणि खोर हा पर्शियन शब्द आहे त्याचा अर्थ आहे खाणारा. हरामखोर म्हणजे नंबर 2च खाणारा. नंबर 2च जो खातो तो कोण आहे? हरामखोर. त्याचे सगळेच आले डॉक्टरही आले ऑफिसरही आले दुधात पाणी घालणारे आले पाण्यात दूध घालणारे आले सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट करणारी आली हुंड्यापायी मुलींना जाळणारी आली सगळेच आले. मला चर्चा ही करायची हरामखोर जाहीर प्रश्न आहे पहा शेवट संपवायचा आहे आपल्याला. कमीत कमी एक ज्वलंत विषय तरी घेऊ. होंडा जो आहे होंडा नंबर 1चा की नंबर 2चा? 2चा. खूप कमी लोक म्हणतायत नंबर 2चा. बाकीच्यांचा का असा समज आहे की नंबर 1चा आहे? अरे अरे आराम को आराम तो बोलू. आरामाला आराम असेल मुलगा पण मुलगी पण येऊ शकते ना जन्माला पोटाला. अरे जितकी डिमांड वाढते ना या वर पक्षाकडून तितकी धडधड वाढते त्या समोरच्याची. काळजी नंबर 2चा आहे हुंडा नंबर 2. पैगंबरांनी तर त्याला निषिद्ध हराम नाजायज करार दिया है. लड़की वालों से कुछ डिमांड करना. उलट वर पक्षाने आपल्या ऐपतीप्रमाणे मुलीला द्यायचंय त्याला म्हणतात मेहर आणि ते अनिवार्य आहे ते मस्ट आहे. आता मुसलमानांमध्ये सुद्धा नाव घेतात पैगंबरांचं पण कुणास ठाऊक किती लग्न बिगर हुंड्याचे होतात ते. हुंडा हरामाचा. एका विद्यापीठामध्ये ही चर्चा केली. पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट होता एक. तो म्हणाला डॉक्टर साहेब ठीक आहे हुंडा घेणं काय बरोबर नाही पण घेऊन जर चांगल्या कामाला वापरला तर काय हरकत आहे. बरोबर विचार आहे. आता काय झालं विचार असा भ्रष्ट झाला ना डिपॉझिट डाल देंगे ना फिक्स दोनों के नाम पे. म्हणजे त्याला सोडायचं नाही. कुठल्याही परिस्थितीत पोरीच्या बापाला सोडायचं नाही. जणू काय पाप केलंय त्यांनी मुलीला जन्म देऊन. पाप केलाय सोडायचं नाही. मी त्याला म्हणालो की बेटा तुझा विचार खूप चांगला आहे रे. कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक चांगली कामं करायला काय हरकत आहे हुंडा घेऊन. पण त्याला म्हणालो की चांगली कामं करायची एवढी हौस आहे ना तुला बाप नाही का रे? तिच्या बापाच्या जीवावर चांगली कामं करायची. तिच्या का बापाकडून घ्यायचं मग उड्या मारणार चांगली कामं करायला. तुला काय उड्या मारायच्या तुझ्या बापाच्या जीवावर मार ना. ही हुंड्याची प्रथा आहे. त्याच्यामुळे मग ते आईबाप विचार करतायत की हिचं संगोपन करा शिकवा वाढवा है ना. बीडीएस करा तिला बीडीएस डेंटल सर्जन आणि त्याच्यानंतर नवरा पाहायचा MBBS. आणि तो काय करतो माहिती मग ही घडलेली घटना सांगतो. औरंगाबादची जवळ शहर आहे. सगळ्या समाजामध्ये हे चाललंय पण हे मुस्लिम केस आहे. MBBS मुलगा पाहायला आला BDS मुलीला. पाहिलं सगळं पसंत मुलगी वगैरे काही देऊ नका लग्न करून द्या म्हणे. फक्त जरा आमचा मुलगा MBBS आहे त्याला जरा MD मेडिसिन करायची इच्छा आहे. MD मेडिसिनला त्याचा मॅनेजमेंट कोट्यातून नंबर लावून द्या. म्हणजे काय करा माहितीये 1 कोटीच्या पुढे आहे MD मेडिसिन डोनेशन. MBBS ला 40 लाख लागतात. काय देऊ नका कुछ मत दो सिर्फ जरा उसका MD मेडिसिन को नंबर लगा दो. 1 कोटी 20 लाख रुपए दे दो बस.
आमच्या करता कशाला? तुमचाच जावई एमडी होणार आहे ना, तुमच्याच पोरीचं कल्याण होणार आहे. अरे त्या मुलीच्या बापाने हात जोडले, म्हणलं शक्य नाही, मोडली, सोयरीक मोडली ती हरामखोरी. आपल्याकडे कार्ड येतं ना, कार्ड, लग्नपत्रिका पहा तुम्ही मुस्लिम बांधवांची, हाजा मिन फजल रब्बी अन्निकाह मिन सुन्नती. पैगंबरांचा पैगाम आहे, विवाह करा. पैगंबरांनी हा गैरसमज काढून टाकला. भक्ती म्हणजे संन्यास घेणं नाही. करणं लग्न. कोण म्हणतं नको करू? हुंडा घेऊ नको, हुंडा न घेता लग्न कर, ही सुद्धा भक्ती आहे. संसार कर. कोण म्हणतं संसार नको करू? पण इमानी इतबारे कर. याद राख की गाठ त्याच्याशी आहे. नंबर 2च्या मार्गाने जाऊ नको, बेईमानी करू नको. भक्ती आहे. मेडिकल प्रॅक्टिस भक्ती आहे. कमावणं भक्ती आहे. धंदा पाणी करणं भक्ती आहे. मोलमजुरी करणं भक्ती आहे. सारं जीवन, जीवनाचं हर काम भक्ती आहे. कार्डवर अन्निकाह मिन सुन्नत, हाजा मिन फजल रब्बी, ये मेरे अल्लाह का फजल है. हमारे एमबीबीएस बेटे का एमडी को नंबर लग गया है, ये हमारे अल्लाह का फजल है. तुझा आहे फजल, पण त्या समोरच्याला. आणि इतर धर्मीय बांधव पण आमच्या येथे कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आमच्या येथे आमचे ज्येष्ठ चिरंजीव अमुक अमुक एमबीबीएस यांचा श्रीहरी कृपेने, आमच्या येथे श्रीहरी कृपेने. श्रीहरी कृपा म्हणजे काय? एअर कंडिशन गाडी, एसी गाडी, लॉकेट 10 तोळ्याचं, अजून काय काय, हॉस्पिटल, माल गबाळ सगळं ट्रक भरून आमच्या येथे श्रीहरी कृपेने. अरे तुला झाली कृपा, तिकडं अवकृपा झाली ना. तिकडं गांठ व्हायची, मरायची वेळ आली त्या बिचाऱ्याची. पण एवढं सगळं करू नये, एवढं सगळं करून आणि त्याच्या बोकांमध्ये घालून कधी त्या पोरीला बर्न वॉर्ड मध्ये ऍडमिट व्हावं लागेल याची शाश्वती नाही. आता घाटीच्या बर्न वॉर्ड मध्ये जाऊन, जळीत वॉर्ड मध्ये जाऊन पहा, 18 ते 25 वर्ष वयोगटातील नवविवाहित मुली भाजलेल्या. कशा करता भाजल्या? ही तर नाटक आहे. पण पाय घसरला, पाणी आणायला गेली, स्टोव अडकला, मौलाना म्हणाले अगोदर पदर पेटला. सगळी नाटक आहेत. ही वास्तव काय आहे? पदर पेटला नाही, पेटवला, आणि पाय घसरला नाही, ढकलून दिली. ठीक आहे, इथं फसवशील, इथं काही पंचनामा करशील, लेकिन एक दिन उसके कोर्ट में भी हाजिर होना है. मालिक यौमिद्दीन, रोजे जजा का मालिक, इंसाफ के दिन का मालिक तो स्वतः जज असणार है अल्लाह. और वो दूध का दूध और पानी का पानी करेगा. हे मन मस्तिष्कात बिंबलं ना, मग कस काय पदर पेटलो? मग पदर पेटणार नाही, मग पाय घसरणार नाही. अशी बातमी कधी ऐकली का? सासू स्वयंपाक करताना पदर पेटला? लोकमत मध्ये तर अशी बातमी नाही आली कधी. असं कधी बातमी वाचली का की नणंद पाणी आणायला गेली पाय घसरून पडली? नाही. ती कशी काय पडल? घरची पोर आहे ती. ही जी बाहेरून आलेली आहे ना, हीच बरोबर स्वयंपाक करताना पदर पेटतो. अरे लबाड्या नाटक. तुका म्हणे किती करीशी लंडाई, होईल भंडाई पुढे थोर. आईचं दूध आठवेल, आईचं दूध. ठीक आहे, फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे. पण तुला जर कल्याण करायचं असेल ना, तर हा जो पैगंबरांचा पैगाम आहे ना, त्याच्याप्रमाणे वाग. नाही तर तुझं तुला स्वातंत्र्य आहे, काशीत घाल, काही देणं घेणं नाही. त्यांचं काही नुकसान होणार नाही. नुकसान कोणाचं? पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. तू कडू जिरे पेरले तर काय तुकोबांच्या वाट्याला कडू पीक येणार आहे का कडू जिऱ्याचं? तुझं तुला, जिसका उसको है. म्हणून तुकोबा म्हणताय ना, कोण सोडविल राहतील दुरी सज्जन सोयरी, कोण सोडविल तये ठाई.
कोण येईल तिथं सोडवायला तुला? पैगंबर साहब म्हणाले, जनाजा जब निकलता है 3 बातें साथ में चलती, एक दुनिया का कुछ हिस्सा, दूसरे रिश्तेदार और तीसरे अमल. पहिल्या 2 गोष्टींना मर्यादा आहे. मौत आ गई, ये माल स्विस बैंक का ये डिपॉझिट घोटाळे करून डिपॉझिट केलेलं संपलं. आता हे तुझं नाही. हे ज्यांच्या करता तू केलं ना तेच आता तहसील कार्यालयात जाऊन अर्ज देतील. आमचं म्हातार गेलं, हे बघा मृत्यूचा दाखला. आता हे त्यांचं नाव कमी करा, आमच्या नावावर टाका. ते तेरा नाही ये माल. येतील नातेवाईक, येतील नाही असं नाही, पण कबरीत ठेवून वरून माती टाकतील. बहुत तो दुआ करेंगे. 2 अश्रू गाळतील तुझ्या करता, श्रद्धांजली अर्पण करतील, पण बरोबर तर येणार नाहीत. वो भी चले जाएंगे अग्नि देखी, कबर में दफन करके. तिसरी जी गोष्ट आहे ना, अमल, कर्म. पैगंबर साहब म्हणाले, हा खरा सखा है. कबर में दफन करने के बाद तेरे साथ आने वाला, और इसी पर तेरा भावी जीवन, याच्यावरच भवितव्य आहे तुझं. म्हणून सारे जहां से अच्छा हे गीत ज्यांनी रचलं ना, ते डॉक्टर इकबाल म्हणतायत, अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नुम भी. अमल, कर्म, वागणं, स्वर्गवास म्हण, वैकुंठवास, कैलासवास की नरकवास म्हण, कशाने बनणार आहे? अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नुम भी. ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी. अरे पैगंबरांचा पैगाम माणसांना जोडणार आहे रे. विश्व बंधुत्वाचा पैगाम आहे. एक माँ बाप की संतान. मौलानांनी सांगितलं, तुकोबा काय म्हणतात? अवघी एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्ना भिन्न. खरं संत माणसं जोडायला आले, भेदाभेद करत नाहीत. ते भेदाभेद हा काही लबाड लोकांनी केलाय. कोण उच्च आणि कोण नीच आहे? सब आदम की नस्ल है. कौन गैर और कौन अपना है? सब एक संतान. कुराणाचा हा संदेश. आणि पहा आपण की डॉक्टर सय्यद आहे, तर दिवेकर सर आहे, तिथे देशमुख साहेब आहेत. रक्त चालतं की नाही हो मुसलमानाचं? अनुसूचित जातीच्या माणसाचं, बांधवाचं रक्त उच्च जातीच्या भावानं चालतं की नाही पेशंटला? मुसलमानाचं हिंदूला चालतं की नाही? माळ्याचं मराठ्यांना चालतं की नाही? दलिताचं ब्राह्मणाला चालतं की नाही? का खाजव सुटते? रिएक्शन तर येत नाही. ब्लड चालतं, नुसतं चालत नाही, दौडताय, पळतय, जीवदान भेटत. आता तर नुसतं रक्त नाही, डोळे पण चालतात. मरणोत्तर नेत्रदान, किडनी चालते, लिव्हर चालतं. मग मला सांगा, रक्त चालतं, डोळे चालतात, किडनी चालते, स्पर्श चालत नाही, एक ताट चालत नाही, एक पंगत चालत नाही. पैगंबरांनी साऱ्या माणसांना जोडलं. एक ही सफ में खड़े हो गए, महमूद आयाज, न कोई बंदा रहा न कोई बंदा नवा. जाती पाती, उच्च नीच, काळा गोरा, श्रीमंत गरीब, कुळ वंश, टक्केवारी सगळं मातीत घातलं. सारी माणसं तुम्ही बंधू भगिनी आहात. अरे प्रत्यक्ष रोटी बेटी व्यवहार प्रस्थापित केला. हा कमाल आहे. काळ्या गोरांमध्ये गुलाम जी लोक होती, निग्रो, हबशी, आफ्रिकन गुलाम, त्यांना अरबांच्या मुली दिल्या. असली समता. म्हणून तर ज्योतिराव फुले म्हणतायत, पैगंबरांवर पोवाडा लिहून त्यांच्या स्तुती प्रित्यर्थ, कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जात प्रमादास, खोडी बुडी, मोडीला अधर्म आणि मतभेद, सर्वात अभेद ठाम केला. पैगंबरांचं हे कार्य आहे. त्यांचा हा पैगाम आहे जोडणारा. खर तर तंटामुक्तीचा पैगाम आहे. मला जेव्हा ओळख करून दिली की माजी अध्यक्ष आहे तंटामुक्तीची, तंटामुक्तीचा अध्यक्ष माजी कसं काय, मग आता काय करता? पहिले तंटामुक्तीचं मीटरचं काम करत होते ना, आताही तंटामुक्ती, जन्मच तंटामुक्ती करताय.
जन्म माणसं जोडण्याकरता आहे. शेवट करताना पैगंबर साहेब म्हणाले, पहा, क्या मैं तुम्हें बताऊं कि नमाज से, हज से, जकात से, रोजों से सबसे बड़ी एक नेकी, एक असं सत्कर्म जे साऱ्या सत्कृत्यांपेक्षा श्रेष्ठ, नमाज, हज, रोजा, जकात पेक्षाही श्रेष्ठ. लोक म्हणाले, जरूर सांगा कोणता आहे बा असं ते श्रेष्ठ कर्म, हज पेक्षाही श्रेष्ठ. पैगंबर म्हणाले की जोडा त्या दोन व्यक्तींना ज्यांच्यामध्ये तंटा आहे, जोडा त्या दोन बांधवांना ज्यांच्यात वाद आहे, द्वेष आहे, सबसे बडी नेकी. पैगंबर साहेब म्हणाले, खबरदार, जोडण्याऐवजी, तंटा मिटवण्याऐवजी जो तंटा लावून देईल ना, खबरदार, त्यांना याद राखावं त्यांनी की या वाद लावल्यामुळं, लावून दिल्यामुळं त्याच्या साऱ्या सत्कृत्यांवर पाणी फिरलं जाईल. न उसकी नमाज बाकी रहेगी, ना हज, न जकात, न रोजा, कोई भी इबादत. जोडायचं नाही, तोडायचं काम करतो. आग विझवायचं नाही, आग लावायचं काम करतोय. आज आग लावायचं काम चालू आहे. इतिहास असा विकृत लिहितात, समाजात द्वेष पसरवतात, दंगा फसाद, परस्पर. लावायचं काम करू नका रे. जन्म आग लावण्याकरता नाही, आग विझवण्याकरता आहे. जन्म बेईमानी करता नाही, भ्रष्ट वागण्याकरता नाही, नंबर 2 न जगण्याकरता नाही, नंबर 1 न जगण्याकरता आहे. मला इथे बोलावलं, विचार मांडायची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण ऐकलं की पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमानांचे नाहीत, सर्वरे आलम, सारे जग केली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत तो जग के लिए होते, जाती धर्माच्या मर्यादा नसतात तिथं. आपण सर्वांनी पैगंबरांचं, त्यांच्या जीवनचरित्राचं, त्यांच्या पैगामाचं अध्ययन करावं. कुराण अगदी मराठीमध्ये आहे, त्याचं पण अध्ययन करावं. आणि हा पैगाम जो जोडणारा पैगाम आहे, खर तर मुस्लिम समाजाची ही जबाबदारी आहे की त्याने हा पैगाम मानवतेचा, माणुसकीचा, माणसांना माणूस बनवणारा पैगाम तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खर तर पैगंबरांना मानणारा जो समाज आहे त्याची आहे. आणि याच जाणीवेनं मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये कुराणाचं, पैगंबरांच्या चरित्राचं पण लिखाण झालेलं आहे. अगदी मराठीतही भाषांतर झालेलं आहे. आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे की जीवनात एकदा तरी पैगंबरांच्या या पैगामाचं अध्ययन करावं. रोज सकाळ वाचतो, लोकमत वाचतो, मोठमोठाली MBBS जो मुलगा होतो तो एवढाली मोठाली पुस्तकं वाचतो MBBS होण्याकरता. अरे पण जन्म कशा करताय ते जाणण्याकरता एवढं छोटं पुस्तक 300-400 पेजेस तर जन्मात येऊन एकदा वाचू शकत नाही. कशाला आहे जन्म, कुणी निर्माण केलेला आहे, कशा करता निर्माण, निर्मात्याची ओळख, भगवंताची ओळख. जाता जाता देवा धर्माच्या नावावर भांडणं आहे, अज्ञानामुळे, अडाणीपणामुळे. आता तर असं झालंय की माणसांना तर वाटून टाकलंच जातींमध्ये. पाण्याची वाटणी केली, जमिनीची वाटणी केली, उरला होता देव त्यालाही वाटून घेतलं. आता असं आहे, हिंदूंचा देव वेगळा, ख्रिश्चनांचा वेगळा, जैनांचा वेगळा, बौद्धांचा वेगळा. जेवढे समाज तेवढे देव आहे, जेवढ्या जाती तेवढे देव आहे. देशमुख साहेब म्हणाले अरबांचं असंच होतं, एका एका टोळीचा एक एक देव होता. त्या अंकलेश्वर वगैरे इकडचं नाही, तिकडं त्यांचं ते त्या काळात जेवढ्या टोळ्या तेवढे देव. आणि म्हणून रक्तपात, म्हणून भांड. आणि देव आमचा मोठा तुमच्यापेक्षा, असं होतं. पुन्हा त्याच्या महापुरुषांनाही देवाच्या नावावर पूजा सुरू करायची.
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुकोबा म्हणतायत की लोक कशी आंधळी झालीत, मूर्ख झाली, पागल झाली रे, खऱ्या देवाला विसरून गेली, खोट्याच्या माग लागली. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाची ओळख काय? खरा देव का खरं आहे का असं की तुमचा वेगळा आणि माझा वेगळा, या साहेबांचा वेगळा, सरांचा वेगळा, देशमुख साहेबांचा वेगळा, सय्यद डॉक्टरचा वेगळा, असं आहे का? तुकोबा तर म्हणतायत आपोला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. येरती माये के दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. तुकोबा म्हणतात का रे नाठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जनाशी एकला तो, एकला तो. अजून काय पाहिजे? तुकोबा गाथेत म्हणतायत की अव्वल नाम अल्लाह बडा लेते भूल न जाए, अल्लाह एक तू नबी एक तू. अल्लाह शब्द वापरला तुकोबांनी गाथेत. पुण्याला गेलो आपण तर तुकोबांची जी निघते ना आता पालखी, ती पंढरीला जायला पहिली सलामी हजरत अनगड शाह रहमतुल्लाह अलैच्या दर्ग्यावर देते.